हे पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र. अरे पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र. अन काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय रे. तू काय काय केलं न भल्या माणसा देवाला सार कळतय रे. रामकृष्ण हरी माऊली, तुमचा वासुदेव पुन्हा एकदा वारीत तुमचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. माऊली, वारीमधल्या आनंदाचा सोहळा आपण अनुभवतोय, वारीमध्ये चालतोय. आपण निवृत्तीनाथांची पालखी बघितली, तिथला जल्लोष बघितला. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बघितली, तिथलाही आनंद बघितला. चालणारी भिंत बघितली, इंद्रायणी नदी बघितली, सुवर्ण पिंपळ वृक्ष बघितला. पण माऊली, आज आपल्याला काय बघायचंय? या दोन्ही पालख्यांचा जिथं संगम होतो, या दोन्ही पालख्या जिथं भेटतात, तो क्षण म्हणजे खरंच आनंदाचा सोहळा असतो. तो क्षण पुण्यामध्ये असतो आणि आपण आलो पुण्यामध्ये. पुणे तिथे काय उणे माऊली, बघा काय जल्लोष आहे, काय जोश आहे. या जोशामध्ये आपल्याला न्हावून निघायचं आहे माऊली. चला तर मग. अंधारल्या दिशा साऱ्या शोधतो वाटाता, तुझं वाट दाखवी ये माऊली, तुझं वाट दाखवी. कानडा विठू माझा, सावळा सखा माझा, शोभतो राजा वैष्णवांचा. कानडा विठू माझा, सावळा सखा माझा, शोभतो राजा वैष्णवांचा. वा माऊली, काय भक्तिमय वातावरण आहे. हा वारकरी इतकं चालताय तरी थकत कसा नाही, मला प्रश्न पडतो. माऊली, अशाच भक्तिमय वातावरणात आपल्याला न्हावून जायचंय, वारीमध्ये पुढे पुढे जात राहायचंय. पण आपली कथा सोडायची नाही, आपल्याला कथा सुद्धा ऐकायची आहे, माऊलींचा हरिपाठ. चला तर मग जाऊन कथा ऐकूयात. कथाकार आहेत हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मातृदेवताभ्यो नमः. श्री पितृदेवताभ्यो नमः. महायोगपीठे तटे वरं पुंडरीकाय धातुं निन्दये. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावत्न्यजीवो धरार्थावतारम्, कलाङ्काङ्कतेजो धिगामोदिवक्रम्. खलानिशबाधा पन्वनोदारदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ते. नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्तिने. वक्रतुंड महाकाय
प्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरिः। सर्वांनी हातानं टाळी वाजून 2 मिनिटं ज्ञानोबरायाचं स्मरण करूया, नंतर कथा आरंभ होईल. सर्वांनी ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव टाळी वाजवा, टाळी वाजवा. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पुनीत झालेल्या आपल्या धानोरी नावाच्या या पवित्र गावामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं ग्रामस्थ मंडळ धानोरी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ धानोरी यांनी आयोजित केला गेलेला हा श्री माऊलींचा हरिपाठ ही कथा झी टॉकीच्या सौजन्याने आपण त्याचा विचार करत आहोत. सजनानो, गेल्या 4 दिवसापासून सुरू असणाऱ्या आपल्या माऊलींच्या हरिपाठाचा आजचा हा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा, संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आणि अनेक संत महात्म्यांच्या पालख्या त्या ठिकाणी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करतायत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्ष माऊलींच्या जन्मसोहळ्यालाही या ठिकाणी संपन्न होत आहेत. अशा या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आढावा घेऊन माऊलींच्या संदर्भानं काहीतरी चिंतन व्हावं म्हणून आपण या ठिकाणी माऊलींच्या हरिपाठाचं विवरण या ठिकाणी करत आहोत. सजनानो, आपण नेहमी चिंतन करतोय की हरिपाठ म्हणजे परमार्थ, हरिपाठ म्हणजे नामस्मरण, हरिपाठ म्हणजे भक्ती. भक्ती सोप्या पद्धतीनं भक्ती कशी करावी हे शिकवणारा ग्रंथ म्हणजे हरिपाठ, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये ग्रथी बंधनी नावाचा धातू आहे. बंध बदनाती म्हणजे बांधणे, सुनिश्चितीकरण, ग्रथी गुंपणे, ग्रथी बांधणे. अर्थात विधी विधानाय ज्ञानाय ग्रथीयज्ञे यस्मिन सग्रंथ, म्हणजे विधी विधानाधिकाचं ज्ञान ज्याच्यामध्ये गुंफल्या गेलेलं असतं, बांधल्या गेलेलं असतं, त्याचं नाव ग्रंथ असतं. आणि या हरिपाठामध्ये सगळ्या गोष्टींचा एकोपा म्हणजे हरिपाठ आहे. भक्ती कशी करावी हे शिकवणारा ग्रंथ म्हणजे हरिपाठ आहे.
नामस्मरणाची शिकवण देणारा, परमार्थाची शिकवण देणारा ग्रंथ म्हणजे हरिपाठ आहे. आणि एकदम सोप्या भाषेमध्ये, अर्थाला जरी कठीण असला तरी आपल्या सगळ्यांसाठी सोप्या भाषेमध्ये 27 अभंग माऊलीने गाथा या प्रकरणातले काढले, गाथा या ग्रंथातले काढले आणि त्याला स्वतंत्र संज्ञा दिली. त्याचं नाव आहे हरिपाठ. आणि त्याचं चिंतन ज्यांनी ज्यांनी केलं तर माऊली म्हणतात पवित्रची होय देह त्याचा. जर तुम्ही या हरिपाठ ग्रंथाचं चिंतन केलं तर त्याचा देह पवित्र होईल. अशी पवित्र साधना म्हणजे हरिपाठ. संप्रदायाने 4 गोष्टीला प्रामुख्याने किंमत दिली. संप्रदाय 4 गोष्टीवर चालतो. संप्रदायामध्ये पहिली गोष्ट भाव, दुसरी गोष्ट श्रद्धा, तिसरी गोष्ट विश्वास आणि चौथी गोष्ट भक्ती. या 4 गोष्टीला संप्रदायानं मुख्य प्राधान्य दिलेलं आहे. भक्ती म्हणजे सेवा, सेवा म्हणजे भजन. आणि देव मोजायचा जर असेल तर माऊली म्हणतात देवाचं मोजमाप जर करायचं असेल तर भक्तीनं करता येतं, बाकी दुसऱ्या गोष्टीनं नाही. माऊली तुकोबरायचाच अभंग आहे महाराज, भक्तीची आमापे मोजितो अनंता आणि इतराने तत्वता न मोजवे. देवाचं मोजमाप जर करायचं असेल तर भक्तीनं करता येतं, पैशानं देवाचं मोजमाप कधी करता येत नाही. म्हणून देव नेहमी श्रीमंत माणसं जर भावासारखे नसले, भक्तिवान नसले, श्रद्धावान नसले तर देव त्यांच्या हापासून 2 हात नेहमी लांब असतो. तुका म्हणे राहे शहानिया दुरी आणि बोबड्या दासाशी हका मारे. जेवढे जेवढे शहाणे स्वतःला शहाणे समजतात तेवढ्यापासून देव 2 हात नेहमी लांब असतो. देवाच्या जवळ जर तुम्हाला जायचं असेल, परमात्म्याच्या जवळ जर जायचं असेल तर देवाच्या जवळ शहाणं म्हणून जाता येणार नाही. तर देवाजवळ जायचं असेल तर भोळं म्हणून जावं लागेल. जर भोळं म्हणून, भाविक म्हणून जर तुम्ही परमात्म्याच्या जवळ गेलात तर मला असं वाटतंय की परमात्म्याची प्राप्ती नक्की होईल. आम्ही चांगल्या घरातले आहेत, आम्ही स्टँडर्ड घरातले आहेत, आम्ही श्रीमंत आहेत हे बघून जर तुम्ही माऊलींच्या दरबारामध्ये आलात, माऊलींच्या दिंडीमध्ये आलात, माऊलींच्या मंदिरात आलात, पहिली गोष्ट तर तुम्ही तुमची श्रीमंती कधीच भगवंताच्या दारात घेऊन जायचं नाही. तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही पैशावाले असाल, तुम्ही पुण्यातली लोक आहेत सगळे पैशावाले माणसं माझ्या पुढे बसलात, मी गरीब माणूस आपल्या पुढे बोलतोय. पैसा तुमच्याकडे भरपूर असू द्या पण श्रीमंती तुम्ही कधी भगवंताच्या दारात घेऊन जाऊ नका. आणि जर एखाद्या वेळेला चकलीनं तुमची श्रीमंती मंदिरापर्यंत आली तर तुम्ही जिथं चप्पल सोडताय तिथंच तुमची श्रीमंती ठेवा, कारण त्या श्रीमंतीची लायकी चपलाजवळ आहे, माऊलीच्या समाधीजवळ नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला माऊलीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर माऊलीपर्यंत तुम्हाला पैसा घेऊन जाणार नाही, तर माऊलीपर्यंत घेऊन जाण्याचं काम भक्ती करेल, भजन करेल, अर्थात सेवा करेल. जेवढे जेवढे साधे लोक आहेत, नाहीतरी जगाचा मालक एवढा मोठा होता ज्याच्याकडे काहीच कमी नाही. काय कमी देवाकडे सांगा? तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्महे जाणून शरण आलो. एवढं सगळं त्याच्याकडे की वृक्षाची पान, हालेजाची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, हे संपूर्ण जग त्याच्या ताब्यात आहे. त्याच्या जर मनात आलं रे बाबा, आले देवाजीच्या मना, आले देवाजीचे मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीचे मना, आले देवाजीचे मना. तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, आले देवाजीचे मना. जय हो गुरुजी की जय. आले देवाजीचे मना, आले देवाजीचे मना, देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना. त्याच्या जर मनात आलं ना कुणाच्या, देवाच्या, तेथे कोणाचे चालेना, तेथे
कुणाचं चालत नाही. हरिश्चंद्र तारा राणी डोंबा घरी वाहे पाणी. हरिश्चंद्र राजाला आणि तारा राणीला सुद्धा डोंबाऱ्याच्या घरी पाणी भरावं लागलं होतं. का भरावं लागलं होतं याचं उत्तर नाहीच. याचं उत्तर एवढंच आहे, तेथे कोणाचे चालेना. भगवंताच्या जर मनात आलं, देवानं जर मनावर घेतलं, तर तिथं कुणाचं काही चालत नाही. कोण्या दिवशी आपल्याला घरामध्ये ठेवायचं आणि कोण्या दिवशी स्मशानामध्ये नेऊन फुकून द्यायचं, हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. त्याला देव म्हणतात. आता जर तुम्ही मेलात तर 2 तासांनी तुम्हाला फुकून दिलेलं असतं. आपल्या वाचून कुणाचं या जगात काही राहत नाही. आणि तुम्ही म्हणता अरे आमच्या जवळचे, आमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, आमचा त्यांच्यावर खूप जीव आहे. तुमचं लय ज्याच्यावर प्रेम आहे, तुम्हाला लय आपले आपले वाटते, त्याला एक फोन घ्यायचा आणि कथा संपल्यावर फोन करायचा. हॅलो, एवढी पेरणी होतं 5 लाखाची गरज आहे. ते म्हणते आवाज आहे ना, रेंज नाही, रेंज नाही म्हणते. पुन्हा ते उचलीतच नाही. पेरणी होतं काढणीलाच उचली ना डायरेक्ट. आपले जे वाटतात ते आपलेच आहेत का याचा विचार करणं ही गोष्ट गरजेची आहे. माऊलींनी आपल्याला हे शिकवलंय, हरिपाठानं आपल्याला हे शिकवलंय. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे. गुरुजी, माणसं ती आपली असतात, कल्पाचा अंत झाला तरी आपली साथ सोडत नाही. आपली साथ सोडत नाही. आपलं जोपर्यंत बरं चाललंय तोपर्यंत आपल्या सोबत राहायचं आणि आपले वाईट दिवस आले की आपल्याला सोडून जायचं. बरेच लोक म्हणतात ते आमच्या खूप जवळचे होते पण ते आम्हाला सोडून गेले. जे सोडून जात असतात ते कधीच जवळचे नसतात, हे लक्षात ठेवायचं. आणि जे आपले असतात ते कधीच सोडून जात नसतात. खरा मित्र तो असतो जो संकटकाळी उपयोगाला पडतो, तो असतो. खरं म्हणजे मला तर माझं तरी वैयक्तिक मत असं आहे, एखाद्या वेळेला तुम्ही सुखामध्ये सहभागी नाही झालात तरी हरकत नाही. एखाद्या मित्राच्या सुखामध्ये तुम्हाला सहभागी होता नाही आलं तरी काही हरकत नाही. पण एखाद्या मित्राच्या दुःखामध्ये तुम्हाला सहभागी होता आलं पाहिजे, दुःखामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. म्हणून जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्यातलं 3रं चरण अतिशय महत्वाचं आहे. काय आहे 3रं चरण? की दुःखवी अनेकांच्या दुःखे. लक्षात येते माझं बोलणं? दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. ऐकताय ना तुम्ही सगळे? कळती ना माझी भाषा? कळते का तुम्हाला? भाषा कळते ना? दुःखामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. सुखामध्ये नाही सहभागी झाला तरी चालेल पण दुःखामध्ये सहभागी व्हा. आणि माणसं ती लक्षात राहत असतात जी सुखामध्ये आली ती नाही, जी दुःखामध्ये आली ती लक्षात राहत असतात. या जगात कोणताच माणूस वाईट नसतो. माणूस कोणताच वाईट नसतो. वाईट असते ती त्या व्यक्तीवर आलेली वेळ, त्याच्यावर आलेली वेळ वाईट असते. पण एक लक्षात ठेवा, त्याची वाईट वेळ एक ना एक दिवस निघून जात असते पण वाईट वेळेला धोका दिलेली माणसं आयुष्यभर लक्षात राहत असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रसंग कुठलाही येऊ, आपल्या जवळच्या व्यक्तीवर, आपल्या मित्रावर, आपल्या बहिणीवर, आपल्या भावावर, आपल्या घरातल्या माणसावर, भले आपल्या दुश्मनावर जरी वाईट वेळ आली ना तरी त्या वाईट वेळेमध्ये त्याच्यावर हसायचं नाही, उलट त्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं. देवाला ती माणसं आवडतात, देवाला ती आवडतात. आपल्याला कोण आवडतं हे महत्वाचं नाही, देवाला कोण आवडतं हे महत्वाचं. बरेच लोक म्हणतात मला असं वाटायला लागलं. तुला काय वाटायला या जगात किंमत नाही, देवाला काय वाटतं याला किंमत आहे. तुला काही वाटन? तुला एका दिवसात कोट्याधीश वाटन? बापाची पेंड आहे का तुझ्या? तुला काही वाटन? तुला वाटण्याला काय अर्थ आहे सांगा? तुला काय वाटतं हे महत्वाचं नाही, देवाला काय वाटतं हे महत्वाचं आहे ना. हा, आपल्याला काय, आपले माणसं जळावरतीचे. एखाद्यानं बंगला जरी बांधला ना, आपण म्हणलं ना किती मोठा बंगला बांधलाय, लगेच दुसरा म्हणतो लोकांचे मुंडके मोडून बांधलाय. तू मोड मुंडके. इथं चोरी करायला आले तर अगरबत्ती लावून जाते, बाकीची काय गोष्ट निराळी आहे. चोरालाही वाटते माझं भलं, चांगली चोरी मिळावी, मला चांगलं घर सापडावं. एक वाक्य लक्षात ठेवा, आपल्याला जसं वाटतंय ना आपलं नेहमी चांगलं असावं, तसं वाईट लोकांना तेच वाटतंय की आपलं नेहमी चांगलं असावं, आमचं चांगलं व्हावं. बरेच लोक म्हणते ते लोक देवाला मानत नाहीत. अरे जे देवाला मानत नाही ते सुद्धा देवाचीच भक्ती करतात, हे लक्षात ठेवा. आमच्या गावामध्ये एक माणूस अजिबात देवाला मानत नाही, देव मान्य नाही, त्याला देवच मान्य नाही. कशाचा देव म्हणला? सगळी अंधश्रद्धा आहे सगळं, म्हणला देवच नाही या जगामध्ये. ठीक आहे म्हटलं, नाही तर नाही, विषय संपला. सकाळी सकाळी मी कीर्तनला चाललो होतो, हातामध्ये सिगारेट घेऊन मंदिराकडे, मारुतीच्या मंदिराकडे गेला होता. आणि मारुतीच्या मंदिराकडे चालला, मी तिकडून आलो, तो सिगारेट ओढत होता. ओढी नका, मला त्याची काहीच घेणं देणं नव्हतं, कारण तो त्याच्या पैशाची ओढत होता.
आपल्याला काय करायचंय, काय करायचं? बऱ्याच लोकांना हा एक सवय, बघा ती माणसं कशी वागतात, तू आधी नीट वाग, लोकांचं पुन्हा बघू. आपलं दुर्दैव हे आहे की आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. आपल्याला लोकांच्या डोळ्यातलं इतकं दुःख, इतकं सुद्धा वाईट लोकांचं सहन होत नाही, पण आपल्या डोळ्यात मुसळ आहे, आपण नीट वागत नाही, हे आपल्याला कधी दिसतच नाही. माऊलीने आपल्याला हरिपाठामध्ये हे शिकवलं की तुम्ही स्वतःमध्ये देवाला बघायला शिका. तुमच्यामध्ये देव आहे, तुमच्यातल्या देवाला शोधायला शिकणं ही गोष्ट अति महत्वाची. कोण म्हणतं तुमच्यात देव नाही? तुमच्यातल्या देवाचं स्मरण करा. सर्वा घटी राम देहादेही आहे ना, सगळ्यांच्या हृदयात देव, त्याचा शोध घ्यायला शिका. एक बोट ज्यावेळेला म्हणतं ना हा माणूस अतिशय नालायक आहे, त्यावेळेला 3 माणसं म्हणत असतात त्याच्यापेक्षा 3 पट तू नालायक आहेस. लक्षात येते मी काय म्हणतोय? सजनो, याचा अर्थ एक आहे की आपल्या तोंडानं कधी कुणाला वाईट म्हणायचं नाही, आपल्या तोंडानं कधी कुणाला वाईट बोलायचं नाही. काय मिळतं वाईट बोलून? बरेच लोक म्हणतात तो गायक असाच आहे, तो महाराज तसाच आहे, तो कीर्तनकार तसाच आहे. माझं एक वाक्य महाराष्ट्राच्या जनतेला, एखादा गायक, एखादा कीर्तनकार, एखादा वाजवणारा तुम्हाला जर नाही आवडला तर पुन्हा त्याला तुमच्या गावात बोलू नका, पण मागं नावं ठेवू नका. मागं नावं ठेवू नका. कसं काय होणार नावं ठेवून? कारण तुम्ही ज्याच्याबद्दल वाईट बोलतात ती व्यक्ती तर ती ऐकायला नसणार आहे. मग विनाकारण तुम्ही एखाद्याला, आता मी कथा करून झाली, कथा संपली की लगेच तुम्ही मला नावं ठेवणार. तोंडावर ठेवणार का मागे ठेवणार? बोला ना, तोंडावर ठेवणार का मागे ठेवणार? अरे मी उदाहरण देतोय तुम्हाला, कथा संपली मग तुम्ही मला नावं ठेवणार, तोंडावरच नावं ठेवणार का मागे नावं ठेवणार? मागे ठेवणार. नावं ठेवणार तुम्ही मला? म्हातारे नावं ठेवणार? मला नावं ठेवणार. लक्षात येते? ठीक आहे, नावं ठेवणार, पण मागेच ठेवणार ना, समोर तर नाही ना. मग मागं तर कुणालाही लोक बोलतात. लोकांनी मागं देवाला सोडलं नाही. आपण कोण आहे? आपण कोण आहे सांगा? देवाला सोडलं नाही. एवढी लंका वाईट होती, पण त्या लंकेमध्ये सुद्धा विभीषण भजन करणारा होता. आणि एवढी अयोध्या चांगली होती, पण त्या अयोध्येमध्ये सुद्धा सीतेच्या चारित्र्यावर आक्षेप घेणारा एक जण होता. असं कसं समजता तुम्ही? या जगामध्ये सगळेच लोक चांगले असतील असं अजिबात नाही. या जगातले 40% लोक तुमच्यावर कायम विरोध करणार आहेत, तुम्हाला कायम त्रास देत राहणार आहेत. राहिलेले जे 60% लोक आहेत ना, ते आपले आहेत, त्यांच्याकडे बघून जीवन जगा. 40% लोकांचा विचारच तुम्ही करू नका. कुणी सांगितलं तुम्हाला विचार? जे आपल्याला वाईट म्हणतात त्याचा विचारच करायचा नाही. जे आपल्याला चांगलं म्हणतात तेवढे जपून ठेवायचे, तेवढे जपून ठेवायचे. आपलं गोंधळ असं झाला आहे, आपण आपल्याला जेवढे लोक चांगलं म्हणतात ना ते म्हणतात, आपण म्हणतो ते काय आपलेच आहेत, पण ते आपल्याला नाव उठवणारे, त्यांचं बघावं लागेल मला. त्यांचं बघू नको. त्यांचं बघण्यामध्ये जेवढा वेळ जाणार आहे तेवढा वेळ आपल्या माणसामध्ये जर घातला तर आपले लोक आपला पुतळा बांधून लावतील ना. लोकांचा विचारच करायचा नाही. माऊलींनी सांगितले स्वतःमध्ये देव आहे आणि त्या देवाबरोबर आत्मबोध, आत्मचिंतन त्याच्याबरोबर करायला शिका. भक्ती म्हणजे देव आहे आणि देव त्या भक्तीनं मोजता येतो, दुसऱ्यानं नाही मोजता येत. आम्ही हमेशा दृष्टांत सांगतो की सत्यभामेनं देव नारदाला दान दिला. सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. सत्यभामेला कोणीतरी सांगितलं एखादी वस्तू दान दिली की ती वस्तू पुन्हा पुन्हा मिळत असते. मागे वट सावित्री पौर्णिमा झाली, आपल्याला सगळ्यांनी वडाला दोरा बांधून फेरे मारले, बरोबर आहे की नाही मारत? फेरे मारले असे फेरे मारले. वडाला दोरा बांधून वडापाव 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 वडापाव. काय करायचं सांगा? सकाळी सकाळी आमची बायको निघाली आणि बायको चालल्याच्यानंतर मी लोक कुठंच झालीत? वड सावित्री पौर्णिमा आहे म्हणे, आज चालले तिथं. म्हटलं काय असतं तिथं? 7 जन्म हाच पती मिळावा याच्यासाठी वडाला फेऱ्या मारायच्या असतात. म्हटलं जाऊन आली, येतानी कागदच घेऊन आली डिवोर्सचा, ह्याच्यावर सही करा. म्हणलं का नको तुमच्यासोबत? आम्हाला पण आता 7 जन्म मागून आलीस ना. येता येता ब्राह्मणाकडे गेलते, त्याने सांगितले 7 जन्म संपले, 8वा सुरू झालाय, आता नका तुमच्यासोबत म्हणे. काय करणार सांगा? लक्षात येते माझं बोलणं?
सत्यभामेला हीच घटना कोणीतरी सांगितली की एखादी वस्तू दान दिली की ती पुन्हा पुन्हा मिळत असते, पुन्हा पुन्हा मिळत असते. मग सत्यभामेनं विचार केला नारदा, मग मला सुद्धा माझा पती, माझा देव पुन्हा पुन्हा मिळावा असं वाटतंय, काय करावं लागेल? दान दिला तर जमल का? नारदानं सांगितलं जमते. पण सत्यभामा म्हणली मी देवाला दान द्यायला तयार आहे, पण घ्यायला कोण तयार आहे? नारदानं सांगितलं तुम्ही जर देत असाल तर मी सुद्धा घ्यायला तयार. लोकांनी खाण्यापेक्षा मी घेतलेला बरा. ठीक आहे, पाणी ग्रहण केलं आणि सत्यभामेनं नारदाला देव दान देऊन टाकला. ऐकताय ना लक्ष देऊन? दान देऊन टाकला. दान दिल्याच्या नंतर भगवान आले की नारदानं सांगितलं हा चला पुढं, मी पुढं माझ्या मागं चालायचं. म्हणले काय झालं? तुमच्या बायकोनं दान देऊन टाकलंय मला. ठीक आहे, पण बघता बघता सगळ्या त्या ठिकाणी द्वारकेमध्ये बातमी पसरली. आणि बातमी पसरल्याच्या नंतर सगळ्या जणी नारदाकडे आल्या आणि म्हणल्या नारदा काही करा, आमचा देव आम्हाला माघारी देऊन टाका. नारदानं सांगितलं एकदा दान दिलेली वस्तू पुन्हा माघारी घेता येत नाही, आणि जर घ्यायची झाली तर त्या वस्तूच्या वजना एवढं सोनं द्यावं लागतंय. या स्त्रियांनी सांगितलं नारदा सोन्याला काही कमी नाही, भरपूर सोनं आहे. एका पारड्यामध्ये देवाला बसवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकायला सुरुवात केलं. किलोनं नाही, क्विंटलानं सुद्धा नाही, टनानं सोनं टाकलं. टनानं सोनं टाकायला सुरुवात केलं. सगळ्या बायका 16,107 जणीजवळ जेवढं सोनं होतं तेवढं सोनं संपलं, पण देवाचं इतकंही पारडं हल्लं नाही. ऐकताय का लक्ष देऊन? एवढं सुद्धा पारडं हल्लं नाही. पारडं हल्लं नाही. काय करावं, गामागरज झाल्या, काय करावं काही कळाना. देवाचं मोजमाप करायचंय, कसं करावं लागेल. सोनं सगळं संपून गेलं. शेवटी एक जण म्हणली ती पळून आणलेली कुठे बघा. कोण? रुक्मिणी. पळून आणलेली कुठे बघा. आणि मग रुक्मिणीच्या जवळ गेल्या, हात जोडले. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. 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 झडकन उठली मग रुक्मिणी, धडधड उठली मग रुक्मिणी, तुळशी पत्र हाती घेऊनी, तुळसी पत्र हाती घेऊनी, तुळशी पत्र पारटी ठेविता, तुळसी पत्र पारडी ठेविता. माधव झाला बरोबरीचा, माधव झाला बरोबरीचा, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. उठा की चला. उठा की चला. जुनं भजन आहे, जुन्या गवळण येतात. जुनं फार सुंदर आहे. आता नाही, आता आदिनाथ गुरु सकळ शिदाच. ओ त्या भजनाला चवही नाही आताची, काही नाही. काय सुंदर होतं, गोड म्हणावं महाराज. जुन्या बाया जर ही गवळण म्हणायला लागल्या ना, खेड्यातल्या पाहिजे त्या, न शिकलेल्या पण. हां, त्या पिटी शिकलेल्या शांत मिळत लागत नाही त्यांना. खेड्यातल्या बाया दिवसभर खुरपी द्या, दिवसभर, आणि दिवसभर खुरपी देत आणि संध्याकाळी भजनाला बसल्या. म्हणा का गवळण, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. झडकन उठली मग रुक्मिणी, तुळशी पत्र हाती घेऊनी. किती सुंदर आहे हो. आणि तुळशी पत्र पारडी ठेविता, माधव झाला बरोबरीचा,
उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. आणि त्यातला आता एक तुकडा ऐका. भाव देखोनी मग रुक्मिणीचा. काय बघितलं देवानं? भाव बघितला, विश्वास बघितला, भक्ती बघितली. देव दुसरं काही बघत नाही. नाहीतर दुर्योधनानं देवाची किती व्यवस्था केली होती जेवणाची. भगवान ज्यावेळेला शिष्टाई करण्याकरता आले ना, ज्यावेळेला भगवान शिष्टाई करण्याकरता आले त्यावेळेला भरपूर व्यवस्था केली होती ना. केली होती का नाही सांगावं? भगवान घरी आले दुर्योधनाच्या. विचारलं भगवान आज आमच्या घरी? म्हटले हा. कस काय? पांडवांनी पाठवलंय. पांडव तुमचे सख्खे भाऊ आहेत. म्हटले हा. चुलत भाऊ आहेत? म्हटले हो. त्यांची प्रॉपर्टी त्यांना देऊन टाका. दुर्योधनानं सांगितलं सुईच्या टोकावर जेवढी जागा बसती तेवढी सुद्धा मी पांडवाला देणार नाही. देवानं सांगितलं असं करू नको. सांगितलं जमणार नाही. भगवान राग निघाले ना. राग निघाल्याबरोबर दुर्योधन म्हणला जाऊ द्या, नका येऊ, पण जेवण करून जा. जेवण करून जा म्हणल्यावर भगवान म्हणले दुर्योधना जे माझं ऐकत नाहीत ना त्यांच्या घरी मी जेवत नाही. जे माझं ऐकत नाहीत त्यांच्या घरी मी जेवत नाहीत. भीष्माचार्य म्हणले मग आपल्या घरी चला. देव म्हणले भीष्मा जे माझं ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकते त्यांच्या घरी मी जेवत नाही. उद्धवाने विचारलं मग देवा जेवणाचं कसं करायचं? म्हणले नियोजन झालंय. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. 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 बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के. भाव अगर नहीं पाए. भाव अगर नहीं पाए. चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. विदुरा घर जावे. विदुरा घर जावे. भाव बघतोय आपण. भाव उद्धवजी चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कोण काम के. आता पुढचं आहे का? भाव अगर नहीं पावे. बस भाव अगर नाही पावे. काय कामाचं आहे? जर भाव असेल तर मग चलो विदुरा घर जावे. दुर्योधन जीव घालत होता पण त्याच्या जीव घालण्यामध्ये श्रीमंती होती. मी श्रीमंत आहे, 56 प्रकारचा भोग केलाय. विदुराकडे काहीच नव्हतं पण गुरुजी विदुराकडे भाव होता. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊन. भाव होता. श्रीमंत. बरेच लोक आम्हाला जेवायला येतात, महाराज चला जेवाय. आणि जेवाय गेले हो, जेवायला बसले हो, जेवण झाले हो म्हणणार कसं काय झालं जेवण? आम्ही म्हणलं नंबर 1 झालं. घरी हेच खातात का? घरी काय गाजऱ्या गवत खातोत का आम्ही? काय खातात म्हणजे? जेवायला बसलं की आणि बायकोला चपाती वाढ, महाराजाला वाढ चपाती, त्यांना पुन्हा मिळत नसती. कसे बोलतात? मेळ नाही, ताळ नाही, काय नाही, कसे बोलतात. माझ्याकडे एक जण आलं जयारी. म्हणलं जयारी लग्न झालं. म्हणलं चांगलंय, मस्त झालं, चांगलं झालं. 3 महिने झालं. म्हणलं मस्त आहे. पहिला महिनाभर चांगलं चाललंय. म्हणलं मग 2 महिन्यापासून असं आहे दोघाचं. म्हणलं तू 2 महिन्यापासून असं आहे, मग 5 वर्षापासून असं आहे. मोज नीट नाही तर तू कुठं नीट करीत बसू. माझंच नीट नाही तर तू कुठं नीट करीत बसू. सांगा. लक्षात आलं का नाही? काय मिळ असेल की प्रपंचाची विशेषता ते सुरुवातीला माणूस चांगला मोसम धरते पण पहिले एवढं प्रेम शेवट पण राहत नाही. फार शोकांतिक आहे.
नाही राहत पहिल्यासारखं प्रेम. राहते का सांगा बरं? पहिल्यासारखं प्रेम राहते का? राहतच नाही. राहत नाही, सांगा. अजिबात राहत नाही. एक जणाची बायको म्हणली, अहो तुम्ही लग्नाच्या अगोदर किती माझ्या मागं पळत होतात, मी तुला इकडे घेऊन जाईन, मी तुला तिकडे घेऊन जाईन, इकडे घेऊन जाईन, तिकडे घेऊन जाईन, आता तुम्ही मला कुठंच नेत नाहीत. तिनं सांगितलं, येडे आता कुठं न्यायला, एकदा गाडी मिळाल्याच्या नंतर पुन्हा गाडीच्या मागं पळण्यात काही मजा आहे का? पुन्हा कशाला? पुन्हा निवांत बसायचं. कळतंय माझं बोलणं? प्रपंचानं आजपर्यंत कोणाला समाधान दिलेली बातमीच नाही. मग तुम्ही आम्ही असू द्या, कुणी असू द्या, कुणी असू द्या, मग काय गोंधळ होतंय? प्रपंचामध्ये ज्यावेळेला तुम्ही परमार्थ कराल, भजन कराल ना, त्यावेळेला नक्की प्रपंच तुम्हाला सुख देईल. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. पण आपण हरीचं भजनच जर करत नसाल तर कितीही सायासानं जरी प्रपंच केला तरी त्याचा उपयोग नाही. माऊली हरिपाठात सायास करीसी प्रपंच दिननीसी, हरिपाठात माऊली सायास करीसी प्रपंच दिननीसी, सायास करीसी प्रपंच दिननीसी, हरीशी न भजसी. सायास करीसी प्रपंच दिननीसी, हरीसी न भजसी कोण्या गुणे, हरीसी न भजसी कोण्या गुणे, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. माऊलीच बोलून गेले. सायासे करीशी प्रपंच दिननीशी, हरीशी न भजशी कोण्या गुणे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे. वा 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 वा, सुंदर 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 सुंदर. वा, अशी नजर काढावं तुमची, एवढं चांगलं म्हणला. आता मी जातो नाशिकला सिमेंट कालवायला, तुम्ही सांगा कथा इथं येऊन. आता सायासे करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजशी कोण्या गुणे. भजन करत नाहीत आपण, आपली भक्ती तेवढी श्रेष्ठ राहिली नाही. ऐकताय तुम्ही माझं बोलणं? मी मुद्दा हा सांगत होतो, विषय हा सांगत होतो तुम्हाला की इथं दुर्योधनानं जेवणाची व्यवस्था केली पण त्याच्यात प्रेम नव्हतं. भाव शब्दाचा संतांनी प्रत्येक ठिकाणी प्रेम असा अर्थ केलाय. भाव म्हणजे प्रेम. लक्षात येते का माझं बोलणं? भाव म्हणजेच प्रेम, दुसरं काही नाही. त्याला उद्धवानं विचारलं, भगवान तुम्ही कुणाच्या घरी जेवायला जायचं म्हणताय? अरे ज्याच्याकडे भाव प्रधान आहे ना त्याच्याकडे आपल्याला जायचंय. म्हणले कोण आहे असा? म्हणले असा विदुर आहे. म्हणले विदुर आहे? म्हणले हो. कोण आहे विदुर? विदुर कोण आहे? विदुर हा शब्द ऐकला की कन्हैयाचे डोळे पाण्यानं डबडबले. विदुराबद्दल काय बोलावं महाराज? विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदी झाला. काय विदुराबद्दल बोलावं? उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊ माझ्या, फक्त लक्ष द्या. भगवान ज्या वेळेला शिष्टाई करण्याकरता निघाले त्याच वेळेला विदुर हा दुर्योधनाला प्रधान होता त्यांच्या घरी. भाव सांगतोय मी माऊलींना, भाव किती प्यारा आहे. हरिपाठात त्याचं वर्णन आहे. विदुर हा दुर्योधनाकडे गेला आणि सांगितलं विदुरानं, दुर्योधना त्यांची प्रॉपर्टी त्यांना देऊन टाक. त्यावेळेला दुर्योधनानं सांगितलं आमच्या घरच्या भाकरी खातून त्यांचं कौतुक करतो, चल आमच्या घराच्या बाहेर निघ. विदुराला घरातून हाकलून दिलं. जंगलामध्ये जाऊन अशी कोपटी बनवली आणि विदुर आणि त्यांची पत्नी दोघं जण राहू लागले. सुलभा तिचं नाव आहे. ऐका ना, ऐका ना. दोघं जण राहू लागले आणि दोघं जण राहत असताना विदुर काका एक दिवशी हस्तिनापुरामध्ये आले आणि बघितलं सगळी नगरी सजवलेली होती. ऐका ऐका, सगळी नगरी सजवलेली बघितली आणि एक जणाला विचारलं विदुरानं, काय हो काय आहे आपल्या गावात? म्हणले माहित नाही. नाही
द्वारकाधीश जगाचा मालक, विश्वाचा भरण पोषण करता भगवान परमात्मा कन्हैया द्वारकेवरून येणार आहे. कन्हैया येणार आहे म्हटल्याच्या नंतर विदुराचे डोळे पाण्याने डबडबले. विदुर काका पळत घरी जातात आणि म्हणतात, सुलभा सुलभा ऐकलंस का, ऐकलंस, आपलं नशीब उजळलंय. आज जगाचा मालक, विश्वाचा भरण पोषण करता, ज्याचं तुम्ही आम्ही रात्रंदिवस भजन करतो ना, तो देव आज आपल्या गावात येणार आहे. देव. सुलभा काकीचे डोळे पाण्याने डबडबले. भगवान मालक स्वामी, आज माझ्या डोळ्याचं पारणं फिटणार. पण पुन्हा तेच उत्तर द्यायचे, सुलभा देव आपल्या घरी येणार आहेत का आपल्या गावात, पण राजाच्या घरी जातील, आपल्या दासीपुत्राच्या घरी कशाला येतील. देव मोठा आहे ना. पण असं करू सुलभा, आपण लांब उभा राहू, लांबून जरी दर्शन घेतलं ना, हात जरी जोडलं तरी आपल्या आयुष्याचं कल्याण होईल.